रोटरी व्हॅक्यूम फिल्टरचे आपल्याला सगळ्यात पहिले एकूण किती भाग आहेत ते बघायचे. तर या ठिकाणी आपल्याला इथं दिसत आहेत ते जवळपास 13 भाग आहेत. त्यातला पहिला भाग म्हणजे रोटरी ड्रम. आता रोटरी ड्रम कोणता भाग आहे दाखव बरं. हां, तो रोटरी ड्रम हा भाग आहे. त्याच्यानंतर दुसरा भाग आहे स्क्रेपर. त्याच्या बाजूला हा जो भाग आहे हा तुमचा स्क्रेपरचा भाग आहे. त्याच्यानंतर तिसरा भाग या ठिकाणी दिला ऑटोमॅटिक स्लायडिंग व्हॉल्व. या ड्रमच्या पलीकडच्या बाजूला तिथे आपला खाली हां, तो ऑटोमॅटिक स्लायडिंग व्हॉल्व असतो तिथे. त्यानंतर गिअर बॉक्स. हा एक गिअर बॉक्स आहे. इथे पण आहे आणि इथे पण आहे. हा रिडक्शन गिअर बॉक्स. हा काय करतो, आपली जी मोटरची गती आहे ही साधारण 2800 किंवा 2800च्या पुढं RPM किती असतो 2800च्या पुढं. याच्यामध्ये ह्या रिडक्शन गिअर बॉक्समध्ये तो आणखी कमी होतो. इकडच्या रिडक्शन बॉक्समध्ये आणखी कमी होतो आणि तो किती RPM मध्ये येतो, फक्त मिनिटाला 1 किंवा 2 म्हणजे 1 किंवा 2 RPM ह्याच वेगाने फक्त या ड्रमचे फेरे होत असतात. त्यानंतर पुढचा भाग स्लरी टँक विथ स्टरर. इथे लिहिलेलं बघा स्लरी टँक आणि स्टरर. याला एक मोटर दिलेली आहे आणि याच्या साईड इथे एक स्टरर आहे. पहा, हा आतमध्ये इम्पेलर आहे आणि त्याचं खाली आतमध्ये जर पाहिलं आपण तर एक रवीला कसं ब्लेड्स असतात तसे ब्लेड्स याच्या खाली दिलेले आहेत. म्हणजे याला एक स्टरर सुद्धा जोडलेला असतो. हा बसवण्याचा उद्देश काय बरं, ह्या टँकमध्ये आपण जी स्लरी घेऊ ती सतत डवळत ठेवली असते. जर स्टरर नाही बसवला तर काय होईल, त्याचे घनपदार्थ आहे ते खाली येणार. कारण याच्यामध्ये काय आहे, घनपदार्थाचं प्रमाण जास्त आहे आणि ते या टँकच्या जर तळाशी इथं जर साचून बसलं ते खाली बंद होईल. खाली जे आपलं द्रावण घ्यायचं आहे ते खाली जाऊ शकते. ते खालच्या त्या पाईपने येऊ शकत नाही आहे ना. म्हणून याला या स्टरची सोय केलेली असते. पुढचा भाग जर पाहिला आपण तर स्लरी टँक, स्लरी ट्रे. स्लरी ट्रे कोणता आहे, इथून जर पाहिलं आपण टँकच्या खाली हा बॉटम वॉल दिलेला आहे आणि तिथून या रबरी पाईपने इथं द्रावण खाली येतं. ड्रमच्या खाली एक टँक आहे. ह्या टँकमध्ये हा द्रव येतो आणि साधारण याच्यामध्ये हा टँक ना हा साईडचा हा बघा आणि याच्यामध्ये हे द्रावण जेवढं आवश्यक आहे तेवढंच घेतलं जातं आणि नंतर हा वाल बंद करून ठेवला जातो. जसं नंतर फिल्ट्रेशनच्या वेळेस आपण पाहू जसं द्रावण कमी होईल तसं हा वाल चालू करून आपण याची स्लरी जशी कमी पडेल तशी घेऊया. त्यानंतर पुढचा भाग आहे या ठिकाणी फिल्ट्रेट टँक. तर फिल्ट्रेट टँक जर बघितलं आपण इथे ही फिल्ट्रेट टँक आहे. इथं तुमच्या फिल्ट्रेशन प्रक्रियेतून व्हॅक्यूम करून जे काढून घेतलेला द्रव की त्याला आपण फिल्ट्रेट म्हणतो. तो व्हॅक्यूमच्या साह्याने या फिल्ट्रेट टँकला येत असतो. पुढचा भाग फिल्टर टँक नंतर वॉटर वॉटर सप्लाय. तर हा इकडच्या बाजूला बघा इथे हा भाग वॉटर टँक आहे. हा वॉटर टँक कशासाठी, हां म्हणजे या फिल्ट्रेशनला बघा इथे याच्यामध्ये पाणी असतं आणि हा शावरचा भाग आहे. याला त्या पाण्याचं कनेक्शन हे दिलेलं असतं. याच्यामधून या ड्रमवर पाणी पडत असतं जेणेकरून तुमचं जे काही याच्यावर केक जमा झाला आहे तो काय होईल, वॉश केला जाईल.
स्वच्छ केला जाईल की त्या केकला आलेला रंग किंवा त्या केकमध्ये काय असतं थोडासा क्रिस्टलाईन स्वरूपाचा केक असेल तर त्याच्यामध्ये असलेली घाण ही त्या पाण्याच्या साहाय्याने वॉश होऊन वेगळी होईल आणि पर्यंत तुमचा पुढे येणारा तो केक आहे तो स्वच्छ होईल. कारण या फिल्ट्रेशन प्रक्रियेमध्ये आपलं प्रॉडक्ट काय आहे केक आहे किंवा गणूर पदार्थ आहे म्हणून आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तो इथं हा ॲटोमॅटिक पद्धतीने तुम्हाला मग सांगितलं की या ठिकाणी ऑटोमॅटिक पद्धतीने किती गोष्टी होतात 3 ते 4 गोष्टी होतात. पहिली गोष्ट ऑटोमॅटिक स्लरी पहिली गोष्ट स्लरीमधून फिल्ट्रेट ऑटोमॅटिक काढलं जातं. दुसरी गोष्ट स्लरीमध्ये ड्रम ऑटोमॅटिक फिरतो. तिसरी गोष्ट केक ऑटोमॅटिक ड्राय होतो. आणि चौथी गोष्ट केक ऑटोमॅटिक कट होतो. अशा 4 गोष्टी आपल्याला इथं ऑटोमॅटिक घडलेल्या पाहायला मिळतात. पुढचा भाग पंप फॉर वॉशिंग वॉटर. तर या वॉटर टँकचा जो पंप आहे इथे जी वॉटर टँक आहे याच्या खाली एक वॉटर पंप दिलेला आहे. त्या पंपाच्या साहाय्याने ते पाणी आपल्या या वॉशपर्यंत येत असतं. त्या पंपाचं कनेक्शन इथं जोडलेलं आहे. पुढचा भाग व्हॅक्यूम पंप या इथे या बाजूला पलीकडं बघा तिकडे हा जो पंप आहे तो पंप व्हॅक्यूम पंप आहे. तो काय करतो या व्हॅक्यूमच्या साहाय्याने फिल्ट्रेट खेचण्याचं काम करत असतो. नंतर पुढचा भाग एअर ट्रॅप. या ठिकाणी इथे बघा इथे लिहिलेलं आहे एअर ट्रॅप लिहिलेलं आहे. व्हॅक्यूम पंपाच्या अगोदर ही एअर ट्रॅप बसवलेली आहे की जेणेकरून तुमचं फिल्ट्रेट जेवढं काही जमा झालेलं आहे ते या फिल्ट्रेट टँकमध्ये किंवा या फिल्ट्रेट टँकमध्ये जमा होईल. आणि चुकून आपलं लक्ष नसताना जर या टँक भरले गेल्यास तर याच्यातलं द्रावण हे डायरेक्ट व्हॅक्यूम पंपाकडे न जाता एअर ट्रॅपमध्ये पर्यायानं व्हॅक्यूम पंप तुमचा बंद पडणार नाही म्हणून ही अशी सोय केलेली आहे. पुढं ही सगळी सिस्टीम या स्ट्रक्चरवर बसवलेली आहे आणि ह्या सर्वांचं मिळून आपलं रोटरी व्हॅक्यूम फिल्ट्रेशनचं युनिट हे तयार झालेलं आहे. रोटरी व्हॅक्यूम फिल्टर या उपकरणाचा हा पॅनल बोर्ड आहे. इथून आपल्याला या सर्व याच्यातल्या गोष्टी ऑपरेट करायच्या आहेत. याच्यामध्ये एक ऑन ऑफ स्विच दिलेला आहे. इथे एक व्हॅक्यूम पंपाचं स्विच दिलेला आहे. नंतर इथे दुसरं टररचं स्विच दिलेलं आहे. नंतर इथं तिसरं मेन्स म्हणजे मुख्य सप्लाय तर इथे एक बटन असतं आणि इथे एक पंप. तर हा जो पंप आहे हा वॉटर पंपाचं बटन इथं दिलेलं आहे. इथून हे सगळं युनिट तुमचं ऑपरेट होत आहे. आता मग आपल्याला याची मुख्य विभागणी आपण 3 भागात करणार आहे ऑपरेटिंगची. पहिला भाग स्लरी प्रिपरेशन. स्लरी प्रिपरेशन कशात करायचं आपल्याला जे टँकमध्ये ज्या द्रावणाचं फिल्ट्रेशन करायचं आहे ते द्रावण आपण या स्लरी टँकमध्ये घेणार आहोत आणि स्लरी टँकमध्ये घेतल्यानंतर याचा स्टरर आपल्याला कंटिन्युअस चालू ठेवायचं आहे. म्हणून आपल्याला इथले स्टररचं बटन चालू ठेवायचं आहे. हे बटन ऑन करायचं आहे की जेणेकरून मोटरचा जोडलेला स्टरर हा चालू राहील. हा स्टररसुद्धा तुमचा कमी स्पीडने फिरतो. जो मोटरचा स्पीड आहे त्या स्पीडने फिरत नाही. आता इथे फक्त हे तुमचं डेमो मॉडेल दिल्यामुळं याला डायरेक्ट मोटर जोडलेली ॲक्च्युली एवढा स्पीड दिलेला नसतो. कंपन्यांमध्ये जेव्हा तुम्ही जाताल
तेव्हा कोणत्याही ठिकाणी पहा स्टरर हा एवढ्या वेगाने कधीच फिरत नसतो, खूप कमी स्पीड केलेला असतो त्याचा. तर आता इथे स्लरी तयार केली आपण आणि स्टरर कंटिन्युअस फिरता ठेवलेला आहे. हे झालं तुमची स्लरी प्रक्रिया. आता दुसरा भाग आला ऑपरेटिंग प्रोसिजर. त्याच्यात ऑपरेटिंग काय करायचं तर आपल्याला मग ही स्लरी जी तयार आहे आपली ती काय करायचं आहे, हा तळाचा बॉटम वॉल ओपन करून या खालच्या येणाऱ्या पाईपद्वारे इथे या ड्रमच्या खाली असलेल्या भांड्यामध्ये ही स्लरी आपल्याला घ्यायची आहे ना. आणि स्लरी घेते वेळेसच लगेच आपल्याला हा ड्रम फिरता पाहिजे, म्हणून इथे आपण कोणता काय चालू करायचं आहे नाही काय चालू करायचं आहे ड्रम. हा ड्रमची मोटर जी आहे इथे ही मोटर आपल्याला तिथून चालू करायची आहे. तुमचं ड्रम फिरणं पण चालू होईल. त्याच वेळेस आपल्याला व्हॅक्यूम पंप सुद्धा चालू करायचा आहे आणि त्याच वेळेस आपल्याला वॉटर पंप सुद्धा चालू करायचा आहे. ॲट अ टाइम आपल्याला सर्व गोष्टी चालू करायच्या. कधी स्लरी टँकमध्ये घेतल्यानंतर आपला ड्रम पण फिरला पाहिजे, व्हॅक्यूम पण इथून अप्लाय झाली पाहिजे. हा व्हॅक्यूमच्या फिल्टरेज टँकला अप्लाय जातो. हां, हे कनेक्शन इथं जोडलेलं असतं. आता इथला जो वॉल आहे त्याला कोणतं वॉल म्हटलंय व्हॅक्यूम वॉल, काय नाव आहे त्याला बघा, तो इथं जोडलेला असतो. आणि याने काय होतं, खाली जरी शाफ्ट जरी दिसत असलं तुम्हाला, याच्या आतून एक होल आहे आणि त्याच्यामधून या ड्रममध्ये व्हॅक्यूम जात असते. हां, आता द्रावण ड्रम फिरतोय, त्याचा आरपीएम सांगितलं मग मी 1 ते 2 रिव्होल्यूशन पर मिनिट. कोणत्या दिशेने फिरतोय ड्रम, घड्याळाच्या काट्याच्या फिरतोय आणि पुढे त्याला स्क्रेपर लावलेला आहे. ज्या वेळेस ड्रम हा स्लरीमधून फिरून वर येतो त्यावेळेस या फिल्टर मीडियमवर किंवा फिल्टर क्लॉथवर काय होतं, स्लरी चिकटलेली असते. म्हणजे घनपदार्थ हा या कापडावर चिकटलेला आहे. आणि त्याच वेळेस काय होतंय, व्हॅक्यूमद्वारे त्याच्यातलं द्रव हा इकडे खेचला जातो. याचं पुढं काय होतं नंतर सांगतो. फिल्ट्रेट काढून घेतलं, ड्रम जसा पुढं फिरत येईल तसं इथं पुढं आलं की वॉटर पंप चालू आहे आपला, म्हणजे वॉशिंग होत राहणार आहे, म्हणजे पाणी पडणार आहे. पाण्याच्या साईडने तुमचा वर आलेला केक हा धुवून घेतला जाणार, म्हणजे वॉश केला जाणार आहे. आणि पुढं आला की हा केक या स्क्रेपरच्या साह्याने फरवडला जाणार आहे, कट होणार आहे आणि पुढे या भांड्यामध्ये तो पडणार आहे. आता हे सगळं होत असताना की कंटिन्युअस इथं व्हॅक्यूमचं काम चालूच आहे, ड्रमचं फिरणं चालूच आहे, म्हणजे फिल्ट्रेशनची कंटिन्युअस क्रिया होते. हा कंटिन्युअस प्रकारला फिल्ट्रेशनचा प्रकार आहे. मग आता व्हॅक्यूमचं पुढं काय होतं, याच्यातलं जे फिल्ट्रेट ओढून घेतलं, व्हॅक्यूम पंप चालू आहे आपला, त्या व्हॅक्यूम पंपाचं कनेक्शन ते इथपर्यंत आलेलं असतं. इथपर्यंत त्याचा पाईप इथे जोडलेला असतो आणि इथे पुढं आलाय फिल्ट्रेट टँकला. या फिल्ट्रेट टँकमध्ये काय होतं, तळाचा बॉटम वॉल सुरुवातीला बंद असतो, तो आपण चालू करायचा आहे. व्हॅक्यूम लावतो त्यावेळेस चालू करायचा आहे. पर्याय काय होणार आहे, ह्याच्यातलं आलेलं फिल्ट्रेट द्रावण हे एक खालच्या टँकमध्ये याच्यात थांबल का, या टँकमध्ये थांबल का, नाही थांबणार, सरळ ते खाली जाईल. त्याच्या खालचा वॉल हा आपण नंतर ओपन करायचा आहे. कधी, हे टँकमध्ये इथे साईड ग्लासला जेव्हा आपल्याला दिसेल याच्यामध्ये द्रावण भरत आलेलं आहे त्यावेळेस
हा वॉल बंद करायचा आहे आणि तुमचं फिल्टरेट द्रावण तोपर्यंत या टँकमध्ये जमा होत राहील. जसं जसं फिल्टेल तसं या टँकमध्ये जमा होत राहील. तोपर्यंत ह्या तळातला वॉल ओपन करून फिल्टरेट द्रावण खाली करून काढून घ्यायचं आहे. काढून घेतल्यानंतर हा टँक मोकळा झाला, परत वॉल बंद करायचा आहे, हा वॉल चालू करून द्यायचा. पण जेव्हा कधी ऑपरेटरचं लक्ष नसतं, तुमच्यातले जसे काही ऑपरेटर असतात ते लक्ष देत नसतात आणि काम चालू असतं, मग कधी कधी ही टँक भरते, ही पण टँक भरते, मग द्रावण कुठं जातं? पंपाकडे जाऊ नये म्हणून मग ही व्हॅक्यूम इथून या पाईपद्वारे बघा इथे एअर ट्रॅपला जोडलेली आहे ना. म्हणजे जर चुकून तुमच्याकडून टँक काय भरली, ही भरली, मग द्रावण कुठे येईल? आता इकडे येऊ राहिलं ना द्रावण, एअर ट्रॅपला येईल. एअर ट्रॅप आहे भरली आणि मग लक्षात आलं तुमच्या की नाही हे सगळंच भरलंय, व्हॅक्यूम सिस्टीम बंद पडणार आहे. हां, म्हणून एवढं आपलं निष्काळजीपणा चालत नाही. कमीत कमी हे 2 टँक भरले तर काही प्रॉब्लेम येणार नाही, पण एअर ट्रॅपमध्ये द्रावण आलं तर तुमची व्हॅक्यूमची क्रिया ही बंद पडणार आहे. मग ही आता आपण पाहिलं की इथं द्रावण जमा होत असतं, मग ही व्हॅक्यूम कुठून येत असते आपल्याकडं? या पाईपने एअर ट्रॅपपासूनचं कनेक्शन जर पाहिलं आपण कुठे बघा खाली आहे ना, व्हॅक्यूम पंपाला जोडलेलं आहे. हा व्हॅक्यूम पंपाचा पाईप इकडे, व्हॅक्यूम पंपाचा पाईप एअर ट्रॅप टाकीला जोडलेला आहे खाली आहे ना. म्हणजे व्हॅक्यूम पंप चालू केला की पाहिलं तो एअर ट्रॅपमध्ये व्हॅक्यूम निर्माण करतो. एअर ट्रॅपमधून तो फिल्टरेट टँकला व्हॅक्यूम निर्माण करत, इथून तो ड्रममध्ये व्हॅक्यूम निर्माण करत आणि द्रावण खेचून घेईल. अशा पद्धतीने आपण व्हॅक्यूमच्या साह्याने या स्लरीयुक्त द्रावणामधील फिल्ट्रेट हे वेगळं करत असतो फिल्टर टँकला. आणि त्यातला जो घन पदार्थ आहे की जो आपला या ठिकाणी प्रॉडक्ट असतो, काही ठिकाणी ते फिल्ट्रेट प्रॉडक्ट असतं आणि काही ठिकाणी याच्यातून निघणारं केक हा सुद्धा प्रॉडक्ट असू शकतो. दोन्ही पण असू शकतात. आणि म्हणून या ठिकाणी आपण पाहिलं की या ठिकाणी स्क्रेपरने कापला जाणारा किंवा खरवडला जाणारा पदार्थ हा प्रॉडक्ट आहे, तो आपण वेगळा करतोय आणि इकडे फिल्टर वेगळा करतोय. अशा पद्धतीने फिल्ट्रेशन प्रक्रिया आपण काय करतो, स्लरीमधील द्रव आणि घन पदार्थ वेगळे करण्याचं काम करत असतो.